नमस्कार मैत्रिणींनो, मी सबिया सबा क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते। तर मैत्रीण बघा, आज आपल्याला खूप छान असं पानगळ्यावरती बघा खूप छान लेस लावून डिझाईन करायची आहे आणि तिच्यासोबतच लटकन कसं बनवायचं ते सुद्धा तुम्हाला मी सांगणारच आहे। चला मग व्हिडिओला सुरुवात करूया। तिच्या आधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा। तर बघा, इथे मी ना अस्तरचा हा कपडा घेतलेला आहे। हिच्यात ना जे माप आहे ती मी माप टाकत आहे। 36 साईजचा हा ब्लाऊज आहे। ब्लाऊजची जी लांबी आहे ना ती 12.5 इंच आहे। तर आता तिच्यात आपल्याला 1 इंच वाढवून घ्यायचा आहे, कारण वरती शोल्डर जोडण्यासाठी आणि खाली आपल्याला ही फोल्ड करण्यासाठी लागतो। तर आधी मी हे कपडा कट करून वेगळं करून घेते, कारण की कपडा ब्लाऊजचा खूप मोठा आहे आणि त्यामध्ये कटिंग करताना आपल्याला कपडा मोठा असले की थोडंसं अवघड जातो। त्यासाठी पाठीमागचं जेवढं आपल्याला लागतो तेवढं मी कट करून घेतलेलं आहे। आता हिच्यावरती आपण माप टाकून घेऊयात। मग ते 2 इंचाचा मी गळा घेतलेला आहे। 36 साईजचा हा ब्लाऊज आहे। जे कस्टमर आहेत ते खूप लहान गळे घालतात, त्यासाठी बघा इथे मी 2 इंचाचाच गळा घेतलेला आहे आणि जी गळ्याची लांबी आहे ती सुद्धा 7.5 इंच घेतलेली आहे। आता 7.5 इंचावरती मी ही टिक करून घेत आहे, कारण की आपल्याला इथे सुद्धा बघ खाली मी 2च इंच घेतलेला आहे, कारण आपल्याला पानगळा करायचा आहे तर ते ऑटोमॅटिकली बाहेरच्या साईडने येतो म्हणून। तर आता आपल्याला लगेच शोल्डर घेऊया। शोल्डर जी आहे ना 2.5 इंच आपल्याला रेडी पाहिजे, त्यासाठी मी इथे 3.25 इंच घेतलेला आहे। इथे अर्धा इंच आपल्याला स्लीव जोडण्यासाठी आणि 1/2 इंच जे आहे आपल्याला गळ्यासाठी लागतो। तर आता जी मोंडा आहे, मोंडा सुद्धा मी इथे 5च इंचाचा घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता इथे, कारण की त्यांचं जे आहे बॉडीचा हिशोबानुसार मी कमी जास्त घेऊ शकता तुम्ही, पण सगळे क्लायंट सारखेच नसतात, त्यासाठी बघा आता मोंड्याला शेप सुद्धा बघा मी 2.5 इंच, कारण अर्ध घ्यायचं, जेवढं मोंडा आहे तिचं निम्म घ्यायचं आणि तिथून मोंड्याचा शेप द्यायचा आहे। तर इथे मी लगेच छातीचा माप सुद्धा टाकलेला आहे। नंबर जे आहे ना ती 30 इंच आहे। तर 30 इंचाचं बघा आपल्याला चौथा भाग काढायचा आहे, तर ती 7.5 इंच येतो आणि 1 इंच मी वाढून घेतलेला आहे तिथे प्लेटसाठी। आता ती सरळ लाईन असं मारून घ्यायची, म्हणजे हे बरोबर होऊन जातो। आता लगेच आपल्याला बघा इथे पानगळ्याचा शेप द्यायचा आहे गळ्यावरती। तर तुम्हाला मी थोडंसं दाखवते पानगळ्याचा शेप, कारण की पहिला आधी ना असं थोडं थोडं आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आणि परत आपल्याला डीप मार्किंग करून घ्यायची आहे। तर बघा असं अंदाजावरून एक माप टाकलं, परत हे मला व्यवस्थित वाटलं, तिच्यावरूनच मग मी ही जे आपलं कटिंगचं माप आहे ते टाकून घेतलेलं आहे। इथे बघा पानगळ्याचं सुद्धा माप झालेलं आहे। आता आपल्याला ना लगेच खालचे प्लेट्स टाकून घेऊया। बघा इथे मी 4.5 इंचावरती एक टिक केलं, 4 इंचावरती एक टिक केलं आणि 3.5 इंचावरती एक टिक करून घेतलेलं आहे। आता तिची लांबी सुद्धा बघा मी इथे 4 इंच घेतलेली आहे आणि जे अर्धा इंच मी ह्या साईडला आणि त्या साईडला सोडलं होतं, लगेच तिथून सुद्धा असं क्रॉसमध्ये आपल्याला लगेच मार्किंग करून घ्यायचं आहे। इथे बघा आपलं सगळं माप टाकून झालेलं आहे। आता आपण लगेच कटिंग करून घेऊयात। तर बघा मी कटिंग सुद्धा लगेच करून घेते। पान गळ्याची सुद्धा बघा जसं मी मार्किंग टाकलं होतं त्याच मापावरती मी कट करून घेतलेलं आहे। आता मला मी ओपन सुद्धा करून दाखवते। आता जिथे आपल्याला फिटिंग लाईन येते ना तिथे लगेच एक कच मारून घेतलं, जेणेकरून की आपल्याला कळावं म्हणून। आता बघू शकता तुम्ही पानगळा किती छान बसलेला आहे। तर मी ह्याच मापाचं बघा ब्लाऊजवर सुद्धा कट करून घेतलेलं आहे, जे मेन कपडा होतं। आता हिला आपण शिवून घेऊयात। शिवण्यासाठी ना जे आपलं साडीचा जे मेन कपडा होता ब्लाऊज पीसचं, तिला बघा आपल्याला सरळ ठेवायचं आणि जे अस्तरचा कपडा आहे ना ते उलटं ठेवायचं तिच्यावरती। आता हिला ना आपल्याला चांगलं सेव्ह करून घ्यायचं, असं बॉल पिन लावायचं किंवा मग काटा पिन बी लावलं तर तुम्ही चालतो। कपडा हा निसटतो यासाठी ना असं बॉल पिननं सेव्ह केलं की आपला कपडा इकडे तिकडे काहीच होत नाही। तर बघा ह्या पद्धतीने मी असं बॉल पिन लावून घेतलेले आहे। आता आपल्यावरला ना तिथून बघा आपण 1/2 इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं, तर 1/2 इंचाचं मार्जिनवरून आपल्याला इथं सिलाई मारून घ्यायची आहे। आपल्याला फक्त पलटून घ्यायचं आहे, तिच्यावरती आपल्याला लेस लावायची आहे, त्यासाठी आपल्याला इथे पायपिंग वगैरे काही लावायची गरज नाही। तर बघा इथे मी 1/2 इंचाचं मार्जिन सोडलं आणि बघा जसं कटिंग केलंय तसंच बघा सगळीकडे 1/2 इंचाचं मार्जिन सोडून मी इथे सिलाई मारून घेत आहे। तर जिथे आपलं पानगळ्याचा टोक येतो ना तिथे असं उचलून सिलाई मारून घ्यायची, जेणेकरून जशाला तसंच टोक येतो। जर तुम्ही सरळमध्ये घेतलं तर पूर्ण गोलच गळा होऊन जातो। तर आता आपली सिलाई झालेली आहे। जे आता मधलं गळ्याचं कपडा आहे ते सुद्धा आपण कट करून घेऊयात आणि कट करणं झाल्यानंतर बघा आपल्याला सगळीकडे कच मारून घ्यायचं आहे, कारण की हे पानगळा आहे। जर तुम्ही गळ्याला कच मारलं तरच आपला जे गळा आहे ना जसं तुम्ही सिलाई मारलेली आहे तसं आपल्यावर सरळ होतो, नाहीतर आपलं गळा जे आहे ना ती गोल शेपमध्ये येतो। तर आता आपलं ही सरळ झालेलं आहे। तर आता लगेच बघा खाली अस्तर फोल्ड करायचं आणि वरून एक दाबटीप मारून घ्यायची, कारण दाबटीप मारल्यानंतर आपल्याला लेस लावून घ्यायच्या हिच्यावरती। तर बघा इथे बघा मी 1/2 इंचापेक्षा कमी एक दाबवरतीच इथं वरती मी सिलाई मारून घेत आहे। जास्त जरी मारलात ना तर तुम्ही तिच्यावरती आपल्याला लेसच लावायचा आहे, ती खालची सिलाई काही दिसणार नाही। तर बघा इथे सिलाई मारणं आता माझं झालेलं आहे। तर सगळीकडेच मी अस्तर जोडून घेत आहे, कारण की परत बी आपल्याला अस्तर जोडायचंच आहे, त्यामुळे म्हणलं की चला सोबतच आपल्याला लगेच अस्तर जोडून घ्यायचं। आता जी मोंडा आहे ना मोंड्यावरती सुद्धा जसं आपलं अस्तरची कटिंग आहे ना
त्यावरच आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे, कारण की आपण जे वरचा मेन कपडा असतो ते थोडंसं एक्स्ट्रा जास्तच आपण कट केलेला असतो, त्यामुळे बघा इथे आपल्याला जेवढं अस्तर आहे ना तेवढं सिलाई मारून घ्यायचं आणि लगेच जे एक्स्ट्राचं कपडा आहे ब्लाऊज पीसचं ते कट करून घ्यायचं आहे. तर मी अशा पद्धतीने सगळीकडे सिलाई मारणं झालेलं आहे माझं. आता खाली सुद्धा बघा मी फोल्ड करून घेत आहे अस्तरचा कपडा आणि जे वरचा मेन कपडा आहे ना ते सुद्धा सोबतच फोल्ड केलेला आहे. इथे बघा खालच्या साईडला ना मी अर्धा इंचाचं मार्जिन सोडलेलं होतं. तुम्ही जेवढं सोडले ना तेवढं फोल्ड करून घ्यायचं, नाहीतर आपलं ब्लाऊज जे आहे ना ती लांब होईल. तर मी अर्धा इंच सोडलेलं होतं, तर अस्तरचा कपडा सुद्धा मी अर्धा इंच फोल्ड करून घेतलं आणि जे मेन कपडा होतं ते सुद्धा आता जे एक्स्ट्राचं कपडा होतं बघा ते मी कट करून काढलेलं आहे. आता आपलं गळा तर छान बसलेला आहे, तर आता आपण दोरी बनवून घेऊया. बघा नॉड आधीच जर तुम्ही लावून घेतलं ना तर तिचे जे सिलाई आपण 5-6 सिलाई मारतो तर ते सिलाई दिसणार नाहीत. यासाठी बघा आधी मी नॉडला बघा 2च असे नॉड ही केलेले आहेत, जे आपण तिला लटकन वगैरे म्हणू शकतो. तर मी 2 ही केलेले आहेत. तुम्ही 3-4चं सुद्धा चांगलं दिसतो, पण माझ्याकडे तेवढं कपडा नव्हतं म्हणून मी 2-2च असे ही नॉड बसवून घेतलेले आहेत. खूप छान दिसतंय बघा. ही सुद्धा आजकाल खूप ट्रेंडिंगमध्ये चाललेले आहेत. तर हिचं सुद्धा डीपमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे, ती तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघू शकता. इथे तुम्हाला काही मी डीपमध्ये सांगितलेलं नाही, तर मी ही 2-2च अशी लटकन लावलेलं आहे आणि ते सुद्धा असं फोल्ड करून सिलाई मारून घेतलेलं आहे. तर आपलं आता लटकनसुद्धा रेडी आहे. लगेच हिला ना आपण ब्लाऊजवरती लावून घेऊयात. तर बघा इथे मी सेंटरमध्ये कट मारून घेतलं आणि वरच्या साईडने बघा ही 3-4 इंचावरतीच आपल्याला ठेवायचं. 3 इंचावरती ना खूप छान बसतो, कारण अर्धा इंच वरती जातो आणि 2.5 इंचावरती ना आपले जे लटकनची सिलाई आहे ते खूप छान बसते. त्यासाठी बघा इथे नॉट बांधायला सुद्धा खूप सोपं असतो, म्हणून 2.5 इंचावरतीच आपल्याला लगेच मी ही लावून घेतलेली आहे, जेणेकरून ती जी आपली सिलाई आहे ती वरच्या साईडने जास्त दिसू नये म्हणून लगेच मी नॉटसुद्धा बांधून घेते. आणि आता हिच्यावरती बघा आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. तुमच्याकडे जी लेस आहे ना ते तुम्ही लेस लावून घेऊ शकता. इथे बघा पानगळा जी आहे ना ती ब्लाऊज पीसवरती आधी छोटंसं दिलेलं होतं, पण ते काही आपल्याला पूर्ण गळ्यावरती दिसणार नव्हतं. त्यासाठी बघा इथे मी ही लेस लावून घेतलेली आहे. जसं पानगळ्याचा शेप होतो ना तसंच मी लावून घेतली. खालच्या साईडला थोडंसं मी इथे एक प्लेट छोटीशी घेतली, जेणेकरून की आपलं जे गळा आहे ना पानगळा व्यवस्थित बसावं म्हणून. तर आता सगळीकडे बघा एकदम सिलाई मारून घेणं झालेलं आहे. आता ह्या साईडने सुद्धा बघा जे टिकलीचा वर्क आहे ना तिथे सुद्धा आपल्याला ह्याच पद्धतीने सिलाई मारून घ्यायची आहे, कारण एक सिलाईवरती ही जे लेस आहे ना थोडीशी मोठी असल्यानं एक सिलाईवरती हे बसणार नव्हती. टिकल्या जे आहेत ना ते उठणार होते, त्यासाठी मी दोन्ही साईडला सिलाई मारून घेतलेली आहे. तर आता ही आपलं झालेलं आहे बघा ब्लाऊजचं पूर्ण कंप्लीट. जर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल तर ह्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा व शेअर करा. धन्यवाद.